अध्याय 7. वीरभद्राशी युद्ध, देवांकडे पाहून 4 व वज्रावती देवीचे दर्शन. श्री गणेशाय नमः. कालिकेशी सख्य करून मच्छिंद्रनाथ उत्तर कोकणातील हरेश्वराच्या दर्शनास गेला. तेथे गदा तीर्थात स्नान करून तो पर्वत दक्षिणेस निघाला असताना त्याला वाटेमध्ये शिवपुत्र वीरभद्र मनुष्य रूपात भेटला. त्याने त्रिशूल, धनुष्यादी आयुधे तसे शैली, शिंगेही धारण केली होती. मच्छिंद्राला पाहून तो म्हणाला, आपण कोण आहात? आपले नाव काय? आपला पंथ कोणता? नाथाने उत्तर दिले, मी मच्छिंद्र जती, मी नाथपंथी आहे. यावर त्याला डिवचण्याच्या उद्देशाने वीरभद्र म्हणाला, तुम्ही पाखंड्यांनी हा कोणता नवीन पंथ स्थापन केला आहे? हा सनातन धर्माचा अपराध आहे. कोणत्या महाभागाने याची स्थापना केली? वेदविधींचा धिक्कार करून भलत्याच मतांचा प्रचार करणाऱ्या अशा मूढ गुरुला महामूर्खच म्हटले पाहिजे. त्यावेळी वीरभद्राचा तो उद्दामपणा पाहून नाथाला संतापानावर झाला. तो खळबळून म्हणाला, अधमा, तू कोणाची निंदा करतो आहेस? दुसऱ्याला दुखवणे यासारखे पाप नाही. तुझ्या गुरुने तुला परपीडाच शिकविली असेल तर अशा नतदृष्ट चांडाळा गुरुला सोडून तू दुसरा गुरु पहा. तुझे दर्शनही अपवित्र आहे. आता मुकाट्याने इथून चालता हो, अन्यथा माझ्या हातून फुकट मरशील. या धमकीने चवताळलेल्या वीरभद्राने नाथाला धडा शिकवण्यासाठी धनुष्यावर बाण चढवला. तेव्हा नाथ त्याला खिजवत म्हणाला, चांगली तयार कर, तुला लढवयाचे सोंग चांगले येते. या नाथाने तुझ्यासारखे अनेक बहुरूपी पाहिले आहेत. वीरभद्राने उत्तर दिले, तुझे आयुष्य सरत आले आहे म्हणूनच तू या दर्पोक्ती करीत आहेस. अशा प्रकारे त्या दोघांनी परस्परांना बरीच आव्हाने प्रति आव्हाने दिले. तोपर्यंत मच्छिंद्रानेही मंत्रयुक्त विभूतीने स्वतःभोवती वज्रास्त्राचे कवच निर्माण करून युद्ध सिद्धता केली आणि त्यानंतर सुरू झाले एक भयानक युद्ध. वीरभद्राने निर्वाण बाण सोडून त्या युद्धाची नांदी केली. नाथाने वज्राच्या साह्याने त्याचे पीठ केले. त्यामुळे संतापलेल्या वीरभद्राने नाथावर महाअनर्थकारी आणि भयानक अशा अनेक अस्त्रांचा सातत्याने वर्षाव केला. नाथाने त्याच्या प्रत्येक अस्त्रहल्ल्यात प्रतिअस्त्रांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्या अस्त्रांच्या भयंकर प्रभावाने अवघी पृथ्वी भयकंपित झाली. सर्वत्र हाहाकार माजला. पंचमहाभूते प्रक्षुब्ध झाली. ब्रह्मांडात गदारोळ उठला. कोणी कोणास हार जाईना. तेव्हा यांचे युद्ध अधिक लांबले तर ब्रह्मांडाचा पंचतत्वांचा लय होऊन युग परंपरा नष्ट होईल या भीतीने ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवांनी तेथे प्रगट होऊन मच्छिंद्र व वीरभद्र या दोघांच्याही पराक्रमाचा गौरव केला आणि दोघांचेही हात परस्परांच्या हाती देऊन आधी त्यांचा परिचय व नंतर सख्य वचन करून दिले. तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या सामर्थ्याची व पराक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्या प्रसंगी वीरभद्राने नाथाला त्यांची इच्छा विचारली असता नाथ म्हणाले, हे विभो, मी लोक उपकारासाठी शबरी विद्येचे कवित्व केले असून त्यातला तुझे साह्य प्राप्त व्हावे आणि मंत्राच्या उपासकांची अपेक्षित इच्छा तू पूर्ण करावीस असे मला वाटते. ते म्हणणे मान्य करून वीरभद्राने नाथाला तसे वचनही दिले. त्यामुळे त्रिदेवांसह तेथे उपस्थित असलेल्या सर्व सूरगणांना परम संतोष वाटला. नाथाला अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी हरी, हर, इंद्र, अग्नी, वरुण, कुबेर, अश्विनी कुमार आदी सर्वांनी त्याला दिव्य अस्त्रे, सिद्धी व मोठमोठे उपयुक्त वर दिले. देवांकडे पाहून 4 वीरभद्र आणि नाथांच्या युद्धात यशस्वी मध्यस्थी करून सर्व देव आपापल्या स्थानी निघाले असता मच्छिंद्राने त्यांच्याकडे स्वर्गातील मंदाकिनीत स्नान करण्याची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा श्रीहरीने त्याला वैकुंठात नेले. तेथे तो वर्षभर राहिला. त्या अवधीत मंदाकिनीत नित्य स्नान केले. एकदा मेरू पर्वतावर जाऊन आपल्या पूर्वजन्मीचे समाधीचे दर्शनही घेतले. त्यानंतर तो कैलास, अमरावती व सत्यलोकातही जाऊन आला. अशा प्रकारे 7 वर्ष देवांच्या सानिध्यात राहून तो निज कार्यासाठी पुनश्च पृथ्वीवर आला आणि तीर्थाटनास निघाला.
वज्रावती देवीचे दर्शन। मच्छिंद्र पदभ्रमण करीत केकाळ देशात आलात. येथे पश्चिम भागात जागृत म्हणून प्रसिद्ध असलेल्या वज्रावती देवीचे दर्शन घेतले. तेथे त्याला गरम पाण्याची 360 कुंडे दिसली. ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या नाथाने त्यांच्या उत्पत्तीविषयी पुजाऱ्याकडे चौकशी केली असता तो म्हणाला, पूर्वी वसिष्ठांनी या स्थानी आयोजित केलेल्या महायागाला अनेक देवता उपस्थित होत्या. त्यांनी स्वतःच्या स्नानासाठी ही कुंडे निर्माण केली आणि त्यांना आपापली नावे दिली. यागाची पूर्तता झाल्यावर 12 वर्ष 12 दिवसांनी ती सर्व देवमंडळी आपापल्या स्थानी गेली, पण त्यांनी निर्माण केलेली ही कुंडे मात्र तशीच राहिली. ते ऐकून नाथालाही तेथे एक कुंड निर्माण करावेसे वाटले. त्याने एक उंचवट्याची जागा निश्चित करून त्रिशूळाच्या दांडीने त्यावर तडाखा मारला. त्यामुळे तेथे एक कुंड तयार झाले. मग त्याने जलशास्त्राचा प्रयोग करून पाताळातील भोगावतीचे जल तेथे आणले आणि त्याच वेळी अग्निमंत्र जपला. त्यामुळे अग्निसंपर्काने कुंडातील जल कडक झाले. नाथाने त्या कुंड जलाने स्नान केले व देवीलाही पवित्र स्नान घातले. त्या स्नानाने प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन दिले आणि महिनाभर राहण्याची विनंती केली. त्या वास्तव्यात नाथाने विचारले म्हणून देवीने त्याला स्वतःच्या उत्पत्तीची कथा सांगून त्यांच्या सामर्थ्याची आणि उपकारी वृत्तीची प्रशंसा केली. त्यानंतर देवीचा निरोप घेऊन नाथ उत्तरेकडे निघाला.